संध्याकाळचे 12:30 वाजलेले आहेत आणि आम्ही राहुलची गुरं शोधायला डोंगरावरती चाललोय सगळे एवढे जण. सागर येत नव्हता. सागर त्याला म्हणलं व्हिडिओ काढायची म्हणून आलाय तो. नाही जाऊन नाही जाणार तुला. वाघाची भीती वाटते. ती बाजूनी अंधार आम्ही आता घुसणार डायरेक्ट डोंगरात. भीती वाटते पण आता काय करणार, गायीसाठी करायला लागेल, शोधायला जावंच लागेल. मला माग बघा पूर्ण जंगलच जंगल दिसतंय. राहुलची गुरं हरवल्यामुळे भल्या रात्री सगळी पोरं रानात चालली आहेत. हे आलेले आमचं सफर. सफरात गाया नाहीयेत आणि हा इकडं आहे डोंगर. गुरांच्या नेहमीच्या वाटा राहुल टॉर्च लावून दाखवत होता. कुठं सापडतील राहुल आपल्याला? इथं सापडतील काय, इथं नाही तर इथं या खिंडीत, इथं नाही तर यावरती या टोकाला, नाही तर मग त्या कडक तळीला. लय अनुभवी माणूस आहे आमच्या सोबत. आता तुला माहिती ना सगळं. इथे शोधणार का गाई? सफरात एकच गाय उभी आहे, बाकीच्या 3 गाया आम्ही शोधून आणणार आहे. आता आपण काय करू, जिकडे पॉसिबिलिटी नाही का तेवढं असं हे इथून इथं वर चढायचं, इथं भेटतील पाहिल्या, जर नाही भेटलं इथं हे इथं याच्यात जायचं त्या खिंडीत, तिथं बसायला जागा आहे, तिथं नाही भेटल्या तिथनं वर चढायचं इथं वर, आणि वरून डायरेक्ट आपण कुठे गेलो माहिती ना, तिथं तिथून घरी. नाही भेटल्या तर नाही भेटायच्या तिथं डायरेक्ट चलो. सोनी चल चल. मिशन सक्सेसफुल. गाया भेटलेल्या आहेत. बॅटरी चमतो गायानो. अहो कसला पळत चाललाय. गाया भेटल्यात. ते डोळ्यावर चमकू दे बॅटरी. गायांना रात्रीचं डोंगर आवडत आहे काय? येऊनच बसत्या ती, खाली यायला मागतीच नाही. चकुल चाललाय आमचा पुढं. गाया भेटलेल्या आहेत आम्हाला. गाया डोंगरावरती भटकलेल्या होत्या. संध्याकाळी आम्ही आलो त्यांना खालून नुसती बॅटरी चमकवली, त्यांचे डोळे चमकताना दिसले आणि आता राहुलने त्यांना आवाज पण दिलाय, त्यामुळं ते अजून सावध झाले. खाली पोरं इथं उभे आहेत. पोरं बघा. या या चल. इथे न राहुल आता मागे सगळ्या. पोट भरलं नाही का अजून? होय काय नो. जंगलातून रोड गाया आम्हाला सापडलेले आहेत. आम्ही गेले 3-4 झाले डोंगरावर येतोय, त्याच्या गाय होत्या सेम 3 गाया त्याच आहेत आणि दरवर्षी वरती थांबतात. त्या टायमाला काय वाटते वरती काय माहिती, ते नाईट आउट करायला वरती थांबतात. 3 वर्ष झाले प्रत्येक बैल पोळ्याला सगळी जेवढी जनावर जेवढी घरी आली. डॉक्टर साहेबांना झोपातून उलटून आणलं यांनी. 12 वाजलेत, 5चा टायमिंग आहे. काय करतो एवढं वरती? सुनीला समजत नाही. चल आज चल, तुला काय मारायचं?
राहुलच्या जीवात जीव आलाय बाय, जरा डोंगर फिरून आणायचं होतं. नाही ती दिसली ना रे मला जरा आनंद झाला. बरं झालं, महत्वाचं आहे. अरे यांचं काय प्रॉब्लेम आहे, ही ना पावसामुळे ना ही टाकली कुठेतरी, उन्हा पडलं ना मग पाण्यात ताण नाही लागली ना त्यांना, मग गरज नाही पडली त्यांना, त्याच्यामुळे ती टाकली कुठेतरी. मग लेट झाल्यावर मग ती आली, पण संध्याकाळच्या तिथून तिथपर्यंत आली, तिथून खाली उतराय खडतर आहे ना, म्हणून ती दिसत नाही म्हणल्या मग उतरली नाही, तिथून बसली ती. काय 12 वाजले. उशीर कितीही झाला असला तरी गायांचे दूध काढावेच लागते. तोपर्यंत सफराबाहेर पोरांच्या अशाच गुराढोरांच्या जुन्या गोष्टी रंगल्या होत्या. तिथून चढलो, तिथून आलो ईदवर, इथून परत वर गेलो, म्हणलं चुकली काय परत वर जातील. वर गेलो, वर जाऊन आलो, वरून काय दिसलं नाही, खाली रितेश होता, रितेशला आवाज दिला. मापात येते त्यांना माहिती यायचे कुठं, आणि ती मला माहिती ती सपाटीलाच बसाय ना, संध्याकाळ रात किती जाईल ना ती सपाट जागा बघते पहिली. आंबवण ठेवून राहुल दूध काढायला बसलाय. सूरजदादाने पण गाई गरीब आहे म्हणून 2 साडांची धार कॅन्डात काढली. गावली लवकर गावली पटत येते गाय काल झोपला ना, गायने जर पाय उचलला तर गाय फुकट देऊन टाकेल. गाया भेटल्या लगेच, असं वाटलं होतं 2 तास लागेल, पण लगेच भेटला. बरं वाटतंय. दूध काढलंय. दादा येत नव्हता, दादाला तयार केलं. दादाला म्हटलं चला, राहुलचं पण काम आहे. दादा त्यामुळे तयार झाला आणि आम्ही इथं आज गाया शोधून काढली. गोमाता की जय. हेच ते रान जिथं आमच्या सर्वांची गुरं चरायला असतात. सकाळी गुरं सोडली की दिवसभर गुरं ह्या रानात चरत असतात. येळमाळं चरून झालं की संध्याकाळी गुरं दावणीला परत येतात. ह्या गोट्यांमध्ये गुरं पूर्ण पावसाळाभर मुक्कामी असतात. एखादा दिवस मात्र येतोच जेव्हा गुरं हरवतात.